नमस्कार. मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या युट्यूब चॅनलवरती. मी नेताय जाधव आणि आपण पाहणार आहोत 4 डिसेंबरचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज. सर्वप्रथम सिस्टम प्रणालीबद्दल आपण जर विचार केला तर येणाऱ्या 24 तास म्हणजे 4 डिसेंबरला उद्याच्याला एक स्ट्रॉंग WD हा भारताच्या दिशेने येत आहे. म्हणजेच जम्मू काश्मीर, लेह लडाख, गिलगिट बाल्टिस्तान, याचबरोबर हिमाचल प्रदेश तसेच हिमालयाचे जे रांगा आहेत या ठिकाणी आपल्याला बर्फवृष्टी पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर काही ठिकाणी जे सदन एरियाज आहेत म्हणजे मैदानी भाग असतील त्या ठिकाणी पावसाचं वातावरण उद्या तयार होण्याची दाट शक्यता आहे. ते म्हणजे जम्मू काश्मीर, लेह लडाख या भागामध्ये. याचबरोबर राजस्थानमध्येही काही अंशी ढगाळ वातावरण राहू शकतं. तसेच राज्याचा जर विचार केला तर जे सायक्लोनिक स्टॉर्म बंगालच्या उपसागरात तयार झालं होतं ते चेन्नईजवळ येऊन त्याचा वेल मार्क लो प्रेशर एरिया तयार झाला. त्याचं आता अस्तित्व जवळपास संपलेलं आहे. मात्र त्याचा जो फेरिफेरल एरिया असतो त्या फेरिफेरल एरियाच्या प्रभावामुळे राज्याचा दक्षिण भाग असेल म्हणजेच दक्षिण गोवा असेल, उत्तर गोवा असेल, याचबरोबर सिंधुदुर्ग तसेच सांगली आणि सोलापूरचा पश्चिमी भाग असेल या भागात ढगाळ वातावरण राहणार आहे व हलक्या पावसाची दाट शक्यता आहे. मात्र हा पाऊस नेमका कसा पडेल याची शाश्वती थोडीशी कमी आहे. मात्र पाऊस झाला तो एकदम हलक्या पद्धतीचा पाऊस काही विखुरलेल्या स्वरूपातच राहील. मुसळधार किंवा जोरदार पाऊस राहणार नाही आणि पाऊस झाला तो काही ठराविक एरिया पुरता मर्यादित राहण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर सध्या बंगालचा उपसागर असेल किंवा अरबी समुद्र असेल या दोन्ही समुद्रामध्ये आता कोणताही ऍक्टिव्ह सिस्टम्स नाहीये. तसेच वाऱ्याची दिशा जर पाहिली तर उत्तरेकडून थंडगार वारे हे राज्याच्या दिशेला सातत्याने येतात. याचबरोबर राजस्थान असेल तसेच मध्य प्रदेश, याचबरोबर झारखंड असेल, उत्तर प्रदेश बहुतांश भाग असेल, तसेच छत्तीसगड असेल आणि ओरिसा असेल, तसेच पश्चिम बंगाल या भागामध्ये वारं वाहत आहे. याचबरोबर राज्याचं पाहिलं राज्याच्या पूर्व भागापासून पश्चिमेला सध्या वारं आपल्याला पाहायला मिळत आहे. तर या वाऱ्याच्या प्रादुर्भावामुळे राज्यात थंडीची तीव्र लाट आपल्याला पाहायला मिळते. याचबरोबर जवळपास 10 तारखेपर्यंत म्हणजे आजपासून ते 10 तारखेपर्यंत थोडी थंडी राहील. मात्र 10 तारखेपासून 11 किंवा 12 तारखेला राज्यात तीव्र थंडीची लाट येण्याची दाट शक्यता आहे. कारण की ज्यावेळेला हा WD असेल हा WD पुढे सरकला त्याच्यानंतर ज्यावेळेला पुढे सरकेल त्याला उत्तरेकडून जे वारे जेव्हा आहे त्या वाऱ्यामुळे राज्यात कडाक्याची थंडी, काही ठिकाणी थंडीची तीव्र लाट आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर येणाऱ्या 24 तास पावसाचा जर आपण विचार केला, येणाऱ्या 24 तासामध्ये सांगली जिल्ह्याचा जत असेल, कवठेमहांकाळ असेल, तासगाव असेल, मिरज असेल या भागामध्ये पावसाची दाट शक्यता आहे. हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो. मात्र याच्यामध्येही काही अंशी बदल होतील. कदाचित पाऊस त्या ठिकाणी फक्त ढगाळ वातावरण होईल व पाऊस पडणारही नाही अशी कंडिशन त्या ठिकाणी राहणार. म्हणजे 50-50 चान्सेस त्या ठिकाणी आहेत. याचबरोबर त्याचा निकरवर्ती भाग असेल सोलापूरचा मंगळवेढा दक्षिण भाग, सांगोलाचा दक्षिण भाग, याचबरोबर आटपाडी, विटा, खानापूर, वाळवा तसेच कोल्हापूरचा शाहूवाडी असेल, पन्हाळा, गगनबावडा, हातकणंगले, शिरोळ हा जो पट्टा असेल या ठिकाणी ढगाळ वातावरण राहणार आहे. पावसाची शक्यता फार कमी आहे. तसेच कोल्हापूरचा दक्षिण भाग असेल आजरा, बुद्रगड, चंदगड याही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो. तसेच सिंधुदुर्गचा उत्तरेचा भाग असेल कणकवली, वैभववाडी, देवरुख तसेच देवगड असेल, याचबरोबर रत्नागिरीचा राजापूर या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो. तसेच लांजा, राजापूर, वैभववाडी, कुडाळचा उत्तर भाग असेल, वेंगुर्लाचा उत्तर भागाचा या भागामध्ये आपल्याला काही अंशी ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकतो. याही ठिकाणी 50-50 चान्सेस आहेत की पाऊस होईल किंवा नाही. याचबरोबर मिनिमम टेम्परेचरचा विचार जर केला मी थंडीचा जर विचार केला, राज्यात सर्वदूर ठिकाणी थंडी जोरात पसरली. आज आमच्या गावामध्ये टाकव्यामध्येही थंडीची प्रमाण होतं तेही खूप जास्त पाहायला मिळालेलं आहे. सद्यस्थिती जर पाहिली सोलापूरचा उत्तर भाग असेल, जेऊर, याचबरोबर करमाळा या ठिकाणी 10 डिग्री सेल्सिअस, तसेच सोलापूरचा दक्षिण भाग असेल, तसेच सोलापूर शहर असेल या ठिकाणी 17.6 डिग्री सेल्सिअस, मोहोळमध्ये 12.9 डिग्री सेल्सिअस, याचबरोबर धाराशिवचा उत्तर भाग असेल, कळंब वगैरे या ठिकाणी 11.9 डिग्री सेल्सिअस, धाराशिव म्हणजे उस्मानाबाद शहरामध्ये जर पाहिलं 16.1 डिग्री सेल्सिअस, बीडमध्ये 10.5 डिग्री सेल्सिअस, अहिल्यानगरमध्ये 9.7 डिग्री सेल्सिअस, छत्रसंभाजीनगर 12.2 डिग्री सेल्सिअस, याचबरोबर मालेगावमध्ये 10.8 डिग्री सेल्सिअस, नाशिकमध्ये 10.1 डिग्री सेल्सिअस, याचबरोबर नंदुरबारमध्ये जवळपास जर पाहिलं तर 14.1 डिग्री सेल्सिअस, जळगावमध्ये 12.6 डिग्री सेल्सिअस,
बुलढाणा 14.0 डिग्री सेल्सिअस, अकोला 13.7 डिग्री सेल्सिअस, याचबरोबर अमरावती 13.5 डिग्री सेल्सिअस, वर्धा 13 डिग्री सेल्सिअस, नागपूरमध्ये ही तापमान आता कमी पाहायला मिळते 11.4 डिग्री सेल्सिअस, याचबरोबर भंडारा गोंदिया 10 डिग्री सेल्सिअस, तसेच ब्रह्मपूरमध्ये 14.7 डिग्री सेल्सिअस, गडचिरोली 13.0 डिग्री सेल्सिअस, गडचा उत्तरी भाग असेल, चंद्रपूरचाही उत्तर भाग असेल, त्या ठिकाणी 14.4 डिग्री सेल्सिअस तापमान आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. याचबरोबर यवतमाळचं जर पाहिलं, यवतमाळमध्ये 12 डिग्री सेल्सिअस, तसेच नांदेडचा किनवट असेल या ठिकाणी जवळपास 10 ते 11 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं. याचबरोबर हिंगोली 12.5 व नांदेडमध्ये 12.5 डिग्री सेल्सिअस पाहायला मिळालं. तसेच परभणीमध्ये 13.0 डिग्री सेल्सिअस. याचबरोबर सांगलीचं पाहिलं, सांगलीमध्ये 16.3 डिग्री सेल्सिअस, कोल्हापूर 17.7, सातारा 13.4, महाबळेश्वर, वाई, शिरवळ, पाचगणी या ठिकाणी जर पाहिलं जवळपास 12.6 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं. पुण्या शहरामध्ये 11.5 डिग्री सेल्सिअस. याचबरोबर मगरपट्टा असेल त्या ठिकाणी जवळपास 15 ते 16 डिग्री सेल्सिअस. तसेच लोणावळा खंडाळा हा जो पट्टा असेल या ठिकाणी 15, काही ठिकाणी 14 डिग्री सेल्सिअस तापमान आपल्याला पाहायला मिळालं. याचबरोबर कोकणाचा उत्तरेचा भाग डहाणू या ठिकाणी 6.8 डिग्री सेल्सिअस, मुंबई शहर असेल, उपनगर असेल, पनवेल, कल्याण 18 डिग्री सेल्सिअस, जो समुद्र सपाट भाग आहे त्या ठिकाणी 21.3 डिग्री सेल्सिअस. याचबरोबर अलिबाग 20.0 डिग्री सेल्सिअस, रत्नागिरी 21.6 डिग्री सेल्सिअस, राजापूर, लांजा या ठिकाणी 20.6 डिग्री सेल्सिअस एवढ्या निच्चांकित पातळीची नोंद झालेली आहे. याचबरोबर येणाऱ्या 24 तासाचा जर विचार केला तर येणाऱ्या 24 तासामध्ये नाशिक, अहिल्यानगरचा उत्तरचा भाग असेल, याचबरोबर छत्रपती संभाजीनगरचा पश्चिम भाग असेल, या ठिकाणी 10 ते 12 डिग्री सेल्सिअस. संपूर्ण खानदेश याच्यामध्ये नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, तसेच अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालन्याचा पश्चिम भाग असेल, याचबरोबर बीडचा पश्चिम भाग असेल, याचबरोबर संपूर्ण विदर्भ, नांदेडचा उत्तर भाग असेल, तसेच परभणी आणि हिंगोलीचा उत्तरी भाग असेल. या भागात जर पाहिलं या भागामध्ये जवळपास 12 ते 14 डिग्री सेल्सिअस तापमान आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर मराठवाड्यातील धाराशिवचा उत्तरेचा भाग असेल, याचबरोबर लातूर, नांदेड, परभणी, हिंगोलीचा दक्षिण भाग, तसेच बीडचा पूर्व भाग असेल, या भागामध्ये ही 14 ते 16 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल. याचबरोबर घाटमाथ्याचा भाग असेल, पुणे शहराचा पूर्व भाग असेल, सोलापूरचा उत्तर भाग या ठिकाणी जर पाहिलं जवळपास 14 ते 16 डिग्री सेल्सिअस. तसेच पुणेचा पश्चिम भाग असेल, लोणावळा, खंडाळा, महाबळेश्वर, वाई, साताऱ्याचा, सांगलीचा कवठेमहांकाळ, जत, आटपाडी, याचबरोबर सोलापूरचा दक्षिण भाग असेल, पंढरपूर, मंगळवेढा या ठिकाणी जवळपास 16 ते 18 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल. याचबरोबर सांगलीचा पश्चिम भाग असेल, शिराळा तालुका, वाळवा, मिरज काय भाग या तासगाव असेल, तसेच साताऱ्याचा दक्षिण भाग असेल, याचबरोबर ठाण्याचा पूर्व भाग असेल, या ठिकाणी 18 ते 20 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल. याचबरोबर कोल्हापूर शहर असेल, याचबरोबर सांगलीचा पश्चिम भागाचा काही भाग असेल. तसेच कोकणाची संपूर्ण किनारपट्टी जर पाहिलं जवळपास 20 ते 22 डिग्री सेल्सिअस. रत्नागिरी दक्षिण असेल आणि संपूर्ण सिंधुदुर्ग, गोवा या भागात 22 ते 23 डिग्री सेल्सिअस तापमान आपल्याला येणाऱ्या 24 तासामध्ये पाहायला मिळेल. कारण या ठिकाणी शक्यतो करून ढगाळ वातावरण राहू शकतं, त्यामुळे या ठिकाणी टेम्परेचर थोडंसं इन्क्रीज झालेलं पाहायला मिळतंय. तर हे होतं येणाऱ्या 24 तासाचं राज्याचं हवामान अपडेट. जर आता आपण हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की क्लिक करा. धन्यवाद.